Next article is hormones of pituitary gland and their role. आपण सांगितलंय मेजॉरिटी हॉर्मोन्स पार्स डिस्टॅलिस कडून सिक्रेट होतात. जसं पहिलं महत्वाचं हार्मोन इथं आहे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन. हे सिक्रेट करायला सांगण्यासाठी हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर पाठवतो आणि सिक्रीशन स्टॉप करायला इनिबिटिंग फॅक्टर तिथून पाठवतो. ग्रोथ साठी अतिशय महत्वाचं हार्मोन आहे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन. एकटं सोमॅटोट्रॉपिक हार्मोन ग्रोथ रेग्युलेट करतं का? नाही. याला जोडून थायरॉक्सिन पण ग्रोथ साठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहे. एकटं थायरॉक्सिन पण ग्रोथ रेग्युलेट करू शकत नाही, एकटं ग्रोथ हार्मोन पण करू शकत नाही. दोन्ही मिळून ग्रोथ रेग्युलेट करतात. ग्रोथ साठी अतिशय महत्वाचं हार्मोन आहे. प्रोटीन मेटाबॉलिझम मोठ्या प्रमाणावर होतं, लायपोलायसिस मोठ्या प्रमाणावर होतं आणि आपली जी उंची वाढते 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 ठराविक वयापर्यंत आपली उंची वाढत असते. ग्रोथ हार्मोन त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. नंतर सिक्रेट होत नाही का? नंतर जी उंची वाढलेली आहे ती मेंटेन करण्यासाठी नंतरच्या काळात आयुष्यभर त्या ग्रोथ हार्मोनचा उपयोग होतो. जर का ग्रोथ हार्मोनचं सिक्रीशन अर्ली एजला, जर ग्रोथ हार्मोनचं सिक्रीशन अर्ली एजला कमी झालं तर त्याला आपण हायपोसिक्रीशन म्हणतो. आणि त्यामुळं अर्ली एजला सिक्रीशन कमी झालं तर इथं एक बुटकं दिसतं, डॉर्फिझम. लेट एजला जर सिक्रीशन कमी झालं तर सिमॉन सिंड्रोम यामध्ये होतं. पुढे आपण बघूच, फोटोग्राफ हे नंतर बघू आणखी. पहा, अर्ली एजला जर सिक्रीशन कमी झालं तर डॉर्फिझम किंवा मिडजेट किंवा ॲटिओलायसिस म्हणतो आपण. आता हे बुटके जे असतात आपण सर्कस मध्ये पाहतो, यामध्ये दोन मेन टाइप येतात. लोरेन टाइप ऑफ डॉर्फ, 3-4 फूट उंची फक्त, हेड मोठा आहे, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डू नॉट ग्रो. इंटेलिजन्स नॉर्मल असलेलं लोरेन डॉर्फ आहे. आणि फ्रोलिच डॉर्फ जे असतं त्याची ग्रोथ स्टंट होते. मेंटल ॲबनॉर्मल असलेलं ते डॉर्फ आहे. तर डॉर्फिझम मध्ये हे दोन मेन टाइप येतात, लोरेन्स डॉर्फ मेंटल नॉर्मल, फ्रोलिच डॉर्फ मेंटल ॲबनॉर्मल. ॲडल्ट मध्ये काय होतं? कमी सिक्रीशन झालं याचं तर सिमॉन सिंड्रोम, ॲक्रोमिक्रिया, कंप्लीट फेल्युअर ऑफ पिट्युटरी लीड्स टू सिमॉन सिंड्रोम. स्किन रिंकल्ड होते, ओल्डनेस येतो, सेक्स ऑर्गन डिजनरेट होऊ लागतात, त्याला आपण सिमॉन सिंड्रोम म्हणतो. जर या ग्रोथ हार्मोनचं सिक्रीशन नॉर्मल रेंज पेक्षा जास्त झालं तर अर्ली एज मध्ये जर सिक्रीशन वाढलं, तर अशा प्रकारे उंच 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 बघा, 8 फूट 1 इंच, 8 फूट 1 इंच. जर सिक्रीशन वाढलं अर्ली एज मध्ये तर अशा प्रकारे
जायजॅन्टिझम नावाची डिसऑर्डर होते. इथं सुलतान कोसर नावाचा इंडिव्हिज्युअल आहे. 8 फूट 1 इंच एवढी त्याची उंची आहे. जायजॅन्टिझम. आता सुरुवातीला उंची वाढत असते, त्यामुळे हायपर सिक्रिशन झालं की उंची ॲबनॉर्मल वाढणार. तसं तर उंची वाढणे ही आपल्या हेरिडिटी प्रमाण आहे. एकतर पॅटर्नल हेरिडिटी किंवा मॅटर्नल हेरिडिटी प्रमाणे आपली उंची असते. पण हे अचानक इतकं उंच झालं, ॲबनॉर्मल जायजॅन्टिझम म्हणतो आपण त्याला. आणि जर याचं सिक्रिशन लेट एज मध्ये वाढलं, लेट एज मध्ये जर सिक्रिशन वाढलं तर त्या पर्सन मध्ये ॲक्रोमेगाली हा प्रॉब्लेम होतो. ॲक्रोमेगाली त्याला आपण म्हणतो. गोरिला लाईक अपीअरन्स दिसतो. असं कुबड निघालेलं असतं, चेहरा इरेग्युलर. उंची तर वाढत नसते लेट एज मध्ये ग्रोथ हॉर्मोन वाढल्यामुळं, पण कुठून बी निघणार असं इकडं हाडं निघाले, इकडं ॲबनॉर्मल दिसतं फोटोग्राफ मध्ये. गोरिला लाईक अपीअरन्स दिसतो या पर्सन मध्ये. सिव्हिअर डिस्फिगरमेंट एस्पेशली फेस. बघा चेहरा किती वेगळाच दिसतो. इट लीड्स टू सिरियस कॉम्प्लिकेशन्स अँड प्रीमॅच्युअर डेथ. त्यानंतर दुसरं महत्वाचं हार्मोन आहे प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन किंवा त्यालाच आपण म्हणतो लॅक्टोट्रॉपिक हार्मोन. टार्गेट ऑर्गन कोणता आहे? मॅमरी ग्लँड्स, 1 नंबरचा ऑर्गन. आणि ओव्हरी सुद्धा आहे. LTH रिलीजिंग फॅक्टर हायपोथॅलॅमस कडनं हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मार्फत येणार आणि या सेल्स LTH चं सिक्रिशन करणार. दी सेल स्टिम्युलेट दी मिल्क सिक्रिशन बाय मॅमरी ग्लँड. So which hormone is responsible for secretion of milk? LTH is responsible for secretion of milk. मिल्क सिक्रिशन साठी रिस्पॉन्सिबल असलेलं हे हार्मोन आहे. त्याचबरोबर जोपर्यंत लॅक्टेटिन मदर आहे, मिल्क इजेक्ट जोपर्यंत मदर मधून होत आहे, लॅक्टेटिंग मदर आहे, ब्रेस्ट फीडिंग जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत नेक्स्ट प्रेग्नन्सी होऊ नये याची लेवल जोपर्यंत जास्त असते तोपर्यंत नेक्स्ट प्रेग्नन्सी होत नाही. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट हार्मोन डेव्हलप्ड बाय नेचर. निसर्गाने अत्यंत महत्वाची अरेंजमेंट केलेली आहे की पहिलं बेबी जोपर्यंत मिल्क साठी मदरवरती डिपेंडंट आहे तोपर्यंत याची लेवल जास्त असते प्रोलॅक्टिनची, आणि तोपर्यंत नेक्स्ट प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून क्वेश्चन यावर विचारला जातो. असं कोणतं हार्मोन आहे जे नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून काम करतं? प्रोलॅक्टिन ऍक्ट्स ॲज अ नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह इन लॅक्टेटिंग मदर. लॅक्टेटिन मदर मध्ये हे महत्वाचं काम करतं. त्याचबरोबर ओव्ह्युलेशन जे ओव्हरी मध्ये होतं, LH त्याला रिस्पॉन्सिबल आहे, पण ते LH या LTH ची मदत घेतं. हाही रोल आहे त्याचा. त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, नावावरूनच सांगता येतंय थायरॉइड ग्लँडची ग्रोथ डेव्हलपमेंट आणि थायरॉइड ग्लँडचं सिक्रिशन जे आहे त्यावर कंट्रोल ठेवतं TSH ऑफ पिट्युटरी. आयोडीन अपटेक
याच्यासाठी सुद्धा, कारण थायरॉक्सिन बनवण्यासाठी आयोडीनची गरज आहे आणि आयोडीन अपटेकसाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. जर का याचं TSHचं सिक्रिशन कमी झालं तर हायपोथायरॉइडिझम होईल, जास्त झालं तर हायपरथायरॉइडिझम होईल. त्याचबरोबर ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हणजे ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं हे हार्मोन आणि त्यामुळं ॲड्रेनल ग्लँड कडून ग्लुकॅकॉर्टिकॉइड्स, मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स, सेक्स कॉर्टिकॉइड सारखे हार्मोन सिक्रीट होतात. हे महत्वाचे हार्मोन्स सिक्रीट होतात. आपण आता ग्लुकॅकॉर्टिकॉइड, मिनरॅलोकॉर्टिकॉइड ते हार्मोन्स जे आहेत ते ॲड्रेनल ग्लँड मध्ये स्टडी करूच. त्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन गोनॅड्स म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरी मधून सिक्रीट केलं जातं हे हार्मोन. टेस्टिस आणि ओव्हरी मधून सिक्रीट केलं जातं. इन मेल FSH and androgens regulate the sperm production. स्पर्मॅटोजेनेसिस ची प्रोसेस मेल मध्ये रेग्युलेट करण्याचं काम FSH आणि अँड्रोजन्स करतात. फिमेल मध्ये FSH स्टिम्युलेट दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरियन फॉलिकल्स. त्यामुळं गॅमेट बनवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेलं हार्मोन कोणतं? मेल फिमेल मध्ये FSH इज रिस्पॉन्सिबल फॉर गॅमेट प्रोडक्शन, गॅमेट फॉर्मेशन. त्यानंतर LH स्टिम्युलेट दी गोनॅडल ऍक्टिव्हिटी. ज्या मेल मध्ये टेस्टिस मध्ये इंटरस्टिशियल सेल्स आहेत त्या इंटरस्टिशियल सेल्सला प्युबर्टी पिरियड ऑनवर्ड्स ते काय करणार? स्टिम्युलेट करणार आणि त्यामधून मग सिक्रीट करायला लावणार अँड्रोजन्स. आणि अँड्रोजन्स मध्ये मेन आहे टेस्टोस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉनच्या सिक्रिशन मुळे मेल मध्ये प्युबर्टी पिरियड पासून पुढे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात. जसं दाढी मिशा आल्या, चालताना मेलची स्टाईल अशी आहे, चेंज इन व्हॉइस आवाजामध्ये बदल, सेक्शुअल अर्ज अपोजिट सेक्सच्या पार्टनरची बद्दल अफिनिटी असणं, या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेल मध्ये डेव्हलप होतात. त्याप्रमाणे फिमेल मध्ये ओव्ह्युलेशन यामुळे होतं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्ह्युलेशन. त्याचबरोबर कॉर्पस ल्युटियम मेंटेन करण्याचं काम करतं. असं या LH हार्मोनचं फंक्शन आहे. त्यानंतर पार्स इंटरमिडिया किंवा त्याला इंटरमिडिएट लोब सुद्धा सुरुवातीच्या पिरियड एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये म्हणतात आणि नंतर तो ॲडल्ट मध्ये वेस्टिजियल होतो, रुडिमेंटरी होतो. इथं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रीट होतं. आपल्यामध्ये याचा रोल क्लिअर इव्हॅल्युएट झालेला नाही, पण ज्यांच्यामध्ये फिशमध्ये, एम्फिबियन्स मध्ये रोल आहे त्यांच्यामध्ये सिंथेसिस अँड डिस्पर्सल ऑफ मेलॅनिन पिगमेंट, कलरायझेशन ऑफ स्किन, त्यासाठी स्किन पिगमेंटेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. हे झाले सगळे ॲडेनोहायपोफायसिसचे हार्मोन्स. आता न्यूरोहायपोफायसिस, तसे तर न्यूरोहायपोफायसिसचे पोस्टेरियर लोबचे हार्मोन्स ऍक्च्युअली हायपोथॅलॅमस सिक्रीट करतो. एक्झॉन मधून खाली येतात, एक्झॉनच्या एंडला स्टोअर होतात हेरिंग बॉडी मार्फत आणि तिथूनच रिलीज होतात. एकूण 2 हार्मोन इथं महत्वाचे आहेत. तिसरं सुद्धा कोहरीन हार्मोन आहे. एक आहे ऑक्सिटोसिन
चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये मायोमेट्रियम वरती ऍक्ट होतं, कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतं मायोमेट्रियमचं, दॅट लीड्स टू लेबर पेन्स. कळा येतात चाइल्ड बर्थच्या दरम्यान त्या हॉर्मोनमुळेच, लेबर पेन्स. आणि या लेबर पेन्स मुळे ते बेबी पुढे पुश केलं जातं. जर असं झालं नाही तर आपण ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देतो, प्रयत्न करतो. नाहीच झालं, सिझेरियन ऑपरेशन करून बेबी बाहेर काढतो. तर अशा प्रकारे चाइल्ड बर्थची प्रोसेस स्टिम्युलेट करणारं हे हॉर्मोन आहे. आणि चाइल्ड बर्थच्या प्रोसेस नंतर मॅमरी ग्लँडच्या मायोएपिथेलियल टिश्यू जो आहे तिथं कॉन्ट्रॅक्शन होतं. ज्यावेळी बेबीचा सकिंग स्टिम्युलस मिळतो त्यावेळी हायपोथॅलॅमस कडून ऑक्सिटोसिन सिक्रीट होतं. तिथल्या मायोएपिथेलियल सेल्स मॅमरी ग्लँडच्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मिल्क इजेक्ट होतं. त्यामुळे मिल्क इजेक्शन साठी रिस्पॉन्सिबल सुद्धा हे हॉर्मोन आहे. चाइल्ड बर्थ साठी आणि मिल्क इजेक्शन साठी रिस्पॉन्सिबल असलेलं हे हॉर्मोन आहे. त्यानंतर एडीएच, अँटी डाययुरेटिक हॉर्मोन किंवा वॅसोप्रेसिन म्हणतो आपण त्याला. आपण एक्सक्रीशन ऑस्मोरेग्युलेशन मध्ये याचा रोल ऑलरेडी स्टडी केलाय. जर आपल्या बॉडीमध्ये गरजेपेक्षा वॉटर कमी अवेलेबल आहे, अशा वेळी हायपोथॅलॅमसचे ऑस्मो रिसेप्टर स्टिम्युलेट होतात. हायपोथॅलॅमस कडनं एडीएच सिक्रीट होतं आणि पोस्टेरियर पिट्युटरी मार्फत ते बाहेर पडतं. इट ऍक्ट्स ऑन डीसीटी ऑफ नेफ्रॉन. रिनल ट्युब्युल जे आहेत डीसीटी वरती ऍक्ट होणार, वॉटर रिअब्सॉर्ब करणार आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवणार. ज्यावेळी बॉडीमध्ये वॉटर भरपूर अवेलेबल आहे त्यावेळी ऑस्मो रिसेप्टर हायपोथॅलॅमसचे स्टिम्युलेट होत नाहीत, एडीएच सिक्रीट होत नाही, परमेबिलिटी चेंज डीसीटीची होत नाही. त्यामुळे डायल्यूट युरिन अशा वेळी आपण बाहेर टाकतो. तर अशा प्रकारे वॉटर बॅलन्स करण्यासाठी याची गरज आहे. इट स्टिम्युलेट रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स बाय डीसीटी ऑफ किडनी अँड रिड्युसेस डायुरेसिस, लॉस ऑफ वॉटर थ्रू युरिन. जर या एडीएच ची डिफिशियन्सी असेल तर मोठ्या प्रमाणावर वॉटरचा लॉस होतो. 3-4 लिटर वॉटरचा लॉस होतो आणि जी डिसऑर्डर होते त्याला आपण ड्रिंकर्स डिसीज किंवा डायबिटीस इन्सिपिडस, पाण्याचा डायबिटीस आहे, डायबिटीस इन्सिपिडस म्हणतो आपण त्याला. आता पिच्युटरी ही बऱ्याच एंडोक्राइन ग्लँड वरती कंट्रोल ठेवते. म्हणजे एंडोक्राइन ग्लँडचा ऑर्केस्ट्रा आहे, त्याचा लीडर आहे, सगळ्या ग्लँडची मालक आहे, मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे पिच्युटरी, लीडर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. पण पिच्युटरीचा मालक कोण? हायपोथॅलॅमस. सो पिच्युटरी इज कॉल्ड ॲज एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ हायपोथॅलॅमस ऑफ ब्रेन. हे लक्षात असू द्या. दिस इज अबाउट पिच्युटरी ग्लँड अँड देअर रोल.